चला तर मग सुरू करूया. आय होप तुम्ही सॉल्व्ह केला असणार सगळं. सो येस, पहिलं बघूया. ह्या गणिताचं तर आय गेस हार्ड झाला असणार. मी पण घेतो कारण कसं आहे की क्लॉक हा जो पार्ट आहे ना, हा माझा खूप वीक आहे. मला नव्हतं म्हणजे मी केलं नव्हतं आणि मला बघू आता एक फॉर्मली करायचं आहे. त्यामुळे माझं पण हे होतं काय म्हणतो ते तयारी होते. म्हणजे कसं करायचं, 11 मायनस करायचं आणि 60 मायनस करायचं 25. म्हणजे किती येते 6 आणि किती येते 35. त्यामुळे 6 35. हे मस्त आहे बघा, की मुलींच्या रांगेत शर्मिला डावीकडून 8वी. म्हणजे इथनं कितवी आहे, इथनं 8वी आहे. ठीक आहे. अजून काय, आणि मीना उजवीकडून 17वी. उजवीकडून 17वी. आता जर आपल्याला विचारलं एकूण मुली किती आहेत, तर आपल्याला हे माहित आहेत की 8 इथनं 8 इथनं 17 आहेत. फक्त या दोघींच्या मध्ये किती मुली आहेत आपल्याला जर कळालं की आपलं उत्तर येते. आता काय केलं, त्यांनी त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली. अदलाबदल केल्यावर काय होतंय, तर हे बघा, अदलाबदल केल्यावर श्यामला डावीकडून 14व रांगेत डावीकडून 14वा होईल. ओके. म्हणजे बघा, की हा जो डावीकडून 8वा आहे तो 14वा होणार. म्हणजे आधी इथं 8वा होता, आता केल्यावर 14वा झाला. आता 8 आणि काय म्हणतो की आता झाला 14वा. आता हे झाल्यावर काय करायचं, की ह्या दोघांना मायनस करायचं असतं. आता मायनस केल्यावर किती येते, 6 येते बरोबर. आणि एक कट करायचं, म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ह्यांच्यामध्ये ना 5 जण आहेत, असं असा अर्थ असतो. यात मायनस करायचं, मायनस केल्यावर बघा किती येते, 6 येते, म्हणजे ह्याच्यामध्ये 5 जण आहेत. याचा अर्थ काय, की ह्या दोघांच्या मध्ये पण 5 जण आहेत, 1 2 3 4 5. आता आपल्याला विचारलं एकूण मुलं किती, तर हे बघा, डावीकडनं 8 मुलं, मध्ये 5 मुलं आणि उजवीकडनं 17. सो दिस इज इट, असं हे करायचं असते. 30 उत्तर येते. एक्सप्लेनेशन याचं असं आहे. चला आता पुढचं बघू. A large number of students are reported to be dropping out of school in villages as the parents want their children to help them in farms. बरं ठीक आहे. आता course of action काय बघा. The government should immediately launch a program to create an awareness among the farmers. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. कारण ड्रॉपआउट व्हायला लागले तर मग पहिलं वाक्य तर बरोबर आहे. गव्हर्नमेंट should offer incentives to farmers whose children remain in school. बरोबर आहे. ह्याच्याने काय होईल की लोक काय करतील, पैसे मिळतात म्हणून ऍटलिस्ट स्वतःच्या मुलांना शाळेत टाकतील, आणि यामध्ये अशी स्कीम सुरू पण आहे आपली गव्हर्नमेंटची. बरोबर आहे. अजून काय, एज्युकेशन शुड बी मेड कंपल्सरी फॉर ऑल चिल्ड्रन, आणि हे पण आहे. सो येस, तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहे. ऑल फॉलो, एव्हरीथिंग गोज विथ इट. आता असं ऑल ए आर बी, ऑल ए आर बी, ठीक आहे. ऑल बी आर सी, ऑल बी आर सी, आणि सम सी आर डी. ठीक आहे, सम सी आर डी एवढं. आता बघा, सम डी आर बी दिसतंय का, इथंच दिसतंय की कनेक्ट होत नाही, कारण सी आणि डी च रिलेशन आहे. पहिलं गेलं सम सी आर ए, तर बरोबर आहे का, ऑल सी हे आर हे, ऑल ए आर बी आहे. ठीक आहे. सो ओनली 2 इज करेक्ट. हे बघा, चांगले दिले आपले अंकमालिका दिली, आणि आता बघू आता काय करायचं बघा. बघा, जर सर्व अंक संख्येमध्ये चढत्या क्रमाने लावले, चढता क्रम म्हणजे काय म्हणतो की आपलं असेंडिंग, राईट, हळूहळू वाढत राहणार. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कुठला येणार, तर 328 येणार, नंतर कुठलं येणार, 496 येणार, असं. तर काय दिले, कोणती संख्या दुसरी सर्वात लहान संख्या असेल. सोपी आहे, पहिलं कुठलं, हे पहिलं येणार आणि हे दुसरं येणार, त्यामुळं 496 येणार, सगळ्यात दुसरी लहान संख्या. चला, अजून काय दिले बघा, सर्वात मोठ्या संख्येच्या दुसऱ्या अंकाची, सर्वात मोठ्या संख्येच्या दुसऱ्या अंकाची सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकाची बेरीज किती असेल. सर्वात मोठी संख्या कोण आहे, तर मग 963 आहे, आणि त्याचं काय दिलंय, दुसरा अंक म्हणजे 6. अजून काय, सर्वात लहान अंक किती आहे, 328 आहे. त्याचं काय, त्याचं तिसऱ्या अंकाची बेरीज 328 म्हणजे 8 आहे. ते 6 + 8 म्हणजे 14, आपलं 6 + 8 14. एक मिनिट, what will the sum of second digit of highest number second digit किती आहे, 963. सेकंड डिजिट 6 आहे, बरोबर आहे. आणि थर्ड डिजिट ऑफ, ओके, सेकंड स्मॉलेस्ट नंबर, दुसऱ्या सर्वात लहान, आय एम रिअली सॉरी, 6 प्लस दुसऱ्या सर्वात लहान किती, 496 येते, आणि 496चं थर्ड थर्ड डिजिट म्हणजे किती, 6. 6 + 6 म्हणजे 12. ऑप्शन काही चुकीचं वाटत नाही. ठीक आहे. सो येस, हे मस्त दिलं बघा. हे काय आहे, ए. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म 25 आहे. नंतर काय, डी डिफरन्स, प्रत्येक सम मध्ये डिफरन्स किती आहे, 5 आहे. ठीक आहे, एवढं कळालं. व्हॉट विल विच टर्म विल बी 345, म्हणजे आता बघा इथं 50 महिना 55 60 असं आपल्याला हे काढायचं आहे.
तर फॉर्म्युला माहिती टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. ठीक आहे. आता टी एन म्हणजे nth टर्म आपला किती आहे 345 आहे इज इक्वल टू ए. ए म्हणजे किती 25 प्लस एन मायनस वन आहे तसंच येणार इंटू डी 5. ठीक आहे. म्हणजे 345 इज इक्वल टू 25 प्लस 5 एन मायनस 5. 345 इज इक्वल टू 25 मायनस हे किती 20 प्लस 5 एन म्हणजे किती हे 20 ह्या बाजूला येणार 45 मायनस 20 325 इज इक्वल टू 5 एन. एन इज इक्वल टू 325 अपॉन 5 65 बरोबर. त्यामुळं उत्तर येते 65 8. ठीक आहे. आता हे बघा डिफरंट डबल डिफरन्स काढायचा. हा बघा किती डिफरन्स आहे 38 मायनस 13 5 25 ह्याचा बघा 16 ह्याचा 9 ह्याचा 4. आता काय आहे स्क्वेअर आहे पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 5 स्क्वेअर 4 स्क्वेअर 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर. आता इथं 1 स्क्वेअर असणार म्हणजे 1 67 मायनस 1 म्हणजे किती 66. नाही प्लस प्लस व्हायला लागले स्क्वेअर प्लस व्हायला लागले त्यामुळे 67 प्लस 1 म्हणजे 68. ठीक आहे. असं येते. हे बघा आपलं आयोगाचाच प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे सोपा आहे एकदम. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपयाचा त्याला तोटा झाला. बरं म्हणजे काय आहे की त्याला 60 रुपयाचा आता तोटा झालाय. हा जर समजा त्याला ना नफा ना तोटा झाला असता तर त्याने कितीला विकले असते 2400 ला विकले असते बरोबर. आणि त्याला जर तोटाच नसेल झाला तर आता तेच दिले तर प्रत्येक शेअरची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत किती म्हणजे काय जर तोटा नसता झाला तर म्हणजे किती 2400 ला जर त्यांनी सगळं विकले असते तर त्याला तोटा नसता झाला खरेदी किंमत झाली असती 2400 डिवायडेड बाय 15 15 म्हणजे 15 म्हणजे 15 90 56 जर 90 160. ठीक आहे. सोपं आहे हे बघा हे वर्ड प्रॉब्लेम खूप सोपे असतात फक्त आपल्याला कळायला पाहिजे की दिले काय. हे पण मस्त दिले बघा की कारचं मूल्य दरवर्षी 12% कमी होतं. बरं पहिल्या वर्षी 12% असं जर सुरुवातीला कारची किंमत किती 1,25,000 आहे. हा तर 5 वर्षांनी कारची किंमत किती. आता खूप सोपं आहे बघा की दरवर्षी 12% कमी होतं. आता 5 वर्षांनी किती कमी होणार 50 म्हणजे 60% कमी होणार बरोबर. म्हणजे कारची मूळ किंमत काय होणार मूळ किमतीच्या 40% होणार. हा आता बघा 100% 100% म्हणजे किती 1,00,000 असं आहे. आपल्याला 40% काढायचं आहे इज इक्वल टू एक्स. एक्स वरती जाणार 125,000 इंटू 40/100 तेच म्हणजे काय म्हणतो ह्याचं 40% काढायचं आहे. हे काय आपलं काय म्हणतो मल्टिप्लाय केलं तरी चालतं किंवा 40% जरी काढलं तरी चालतं आणि इथं 50,000. सोपं होतं. हे प्रश्न सोपे वाटतील तुम्हाला पण सोपे आहेतच पण हे फास्ट सॉल्व्ह झाले पाहिजे राईट कारण काही काही वेळी आपली स्पीड जास्त महत्वाची. हे पण मस्त आहे बघा हे बघा शिवाने 4 डझन संत्री किती रुपयाला विकत घेतली. हा ओके 12 रुपये प्रति डझनला विकत घेतली आणि 2 डझन संत्री 16 रुपये प्रति डझनला विकत घेतली. हा 20% नफा मिळवण्यासाठी त्यांनी ते सर्व विकले. म्हणजे त्यांनी एकदा विकत घेतली आणि परत सर्व विकले आणि 20% नफा मिळवला. अजून काही दिलंय बघा की प्रति डझन किती भावाने त्यांनी संत्री विकली. ओके आता पहिल्यांदा आपण काय करू कॉस्ट प्राइस काढू. आता त्यांनी किती रुपयाला विकत घेतली बघा 4 डझन घेतली काय म्हणतो की त्यांनी 4 डझन संत्री घेतली 12 रुपये प्रति डझन म्हणजे 12 फोर किती 12 फोर 48 बरोबर. म्हणजे 48 रुपये त्यांनी पहिल्या 4 डझनला घालवली आणि पुढचं काय तर 16 रुपयाला 2 डझन हे 2 डझन घेतली प्रति किती डझन 16 रुपये 16 दोन्ही 32 32 म्हणजे किती 80 बघा म्हणजे याचा अर्थ काय की 80 रुपयाला त्यांनी सगळी विकत घेतली. आता काय झाले की 20% नफा मिळवण्यासाठी त्याने ते सर्व विकली म्हणजे 80 रुपयाला त्याला 20% नफा मिळालाय. 80%ला 10% किती 8 हा बरोबर 80 आणि 20% किती 8चा डबल म्हणजे 16 16 रुपये त्याला नफा मिळालाय म्हणजे त्यांनी 96 रुपयाला विकली बरोबर. आता आपल्याला काय काढायचं की त्यांनी प्रति डझन किती भावाने विकली बघा 96 टोटल 96 ला विकली आणि एकूण त्याकडे आहेत किती डझन बघा पहिले 4 डझन आणि नंतरचे 2 डझन म्हणजे एकूण 6 डझन आहे. 96 डिवाइड बाय 6 6 वन 6 36 6 6 36 मग 16 रुपये प्रति डझनने तिने विकली. ठीक आहे असं आहे. बघा, हे पण खूप मस्त आहे बघा. की ए वॉक्स ऍट अ युनिफॉर्म रेट ऑफ 4 किलोमीटर प्रति तास बरं ठीक आहे याची स्पीड आहे.
हा अँड 4 hours आफ्टर दी स्टार्ट, म्हणजे हा 4 तास हा ए चाललेला आहे. आता बघा, जर आपल्याला विचारलं की ओव्हरऑल काय म्हणतो की ए किती किलोमीटर चालला, तर बघा 4 तास 4 किलोमीटर तो प्रति तासने चालतो आणि 4 तास चालला म्हणजे एकूण किती 16 किलोमीटर चालला. ठीक आहे, एवढं आपल्याला कळालं. अजून काय दिलं बघा, बी बायसिकल्स आफ्टर हिम ऍट युनिफॉर्म रेट ऑफ 10 किलोमीटर प्रति तास, म्हणजे याच्या मागे बी लागलाय, बीची स्पीड 10 आहे. आता काय, हाऊ फार फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट विल बी कॅच ए, आपल्याला एवढं दिलंय. ठीक आहे, आपल्याला बघा बी ची आपल्या स्पीड माहित आहे. आता आपण ह्याच्यावरनं काय करू शकतोय, तर ह्याच्यावर आपण टाइम काढू शकतो. हे बघा, की किती वेळात बी ए ला पकडणार. टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स आपल्याला माहित आहे, त्या दोघातलं अंतर ते किती 16. आणि स्पीड, आता स्पीड काय असणार, तर स्पीड ह्या दोघांचं स्पीडचं आपलं मायनस करायचं असणार का, कारण सेम डायरेक्शन आहे. आता ए 4 किलोमीटर प्रति तासने जातोय आणि बी 10 ने जातोय, म्हणजे 10 मायनस हे किती 6, बरोबर. हे 16/6. आता 2 ने डिवाइड करू म्हणजे 8/3. म्हणजे वेळ किती लागला, ह्याला 8/3 लागला. आता त्याला पॉईंट मध्ये करायचं का, करायचं नाही. ठीक आहे, का, आपल्याला हे बघा, आता आपला टाइम कळाला की बी ला ए ला पकडायला 8/3 तास लागले, एवढं आपल्याला कळालं. आपल्याला बी ची स्पीड माहित आहे, मग आपण आपण डिस्टन्स काढू शकणार, बरोबर, की किती लांब असणार तो. डिस्टन्स इज इक्वल टू काय, स्पीड इंटू टाइम. स्पीड काय आहे, तर स्पीड किती आहे बघा, 10 किलोमीटर प्रति तास आहे. आणि इंटू टाइम, टाइम किती, 8/3 आहे. ठीक आहे, 8 10 80/3. आणि आता डिवाइड करायचं, कारण फायनल. 3 1 3, 3 3 2 6, 20, 3 6 18, 26.66666 असं येते. 26.7 उत्तर आहे. ठीक आहे, 24 असं करायचं. ते बघा, मिरर इमेज, मिरर इकडे आहे, म्हणजे हे असं करून इकडे हे काळं येणार आणि हे जाळी इकडे येणार, म्हणजे एक तर हे नाहीतर हे आणि हे गेलं. आता या दोघं मग काय करायचं, आपण सांगितलं या दोघांचा डिफरन्स बघायचा. हे बघा, इकडं काय आहे, इकडं हा जो पॅटर्न आहे तो इकडे आला पाहिजे, म्हणजे इकडे येतो, त्यामुळं हे आहे उत्तर. ठीक आहे. हा. असं बघा, आता तुम्ही हे जे प्रश्न बघताय हे आयोगाने केलेले प्रश्न आहेत, त्यामुळं आहे तसे उचलले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं तुम्हाला की जेव्हा तुम्हाला असं दिसतं, तेव्हा ना आता मला फर्स्ट इन्स्टन्सला काय दिसतं, हे स्क्वेअर दिसते. हे 9चा स्क्वेअर आहे, हा 8चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, हा 6चा स्क्वेअर आहे, हा 12चा आहे, हा 5चा आहे. मग आता नंबर्स नाही, आता फक्त स्क्वेअर बघायचे. आणि बघा, बघितलं तर काय कळतं, हे ऍडिशन आहे, त्यामुळे इथं काय असणार, ऍडिशन ऑफ स्क्वेअर असणार. बघा, इथं 7चा स्क्वेअर, इथं काय असणार, 2चा स्क्वेअर असणार. आणि इकडं काय असणार, एक्सचा स्क्वेअर असणार. आणि आपल्याला आता आपण काय करणार, म्हणजे 7 + 2 + एक्स इज इक्वल टू 18. आपल्याला एवढं कळालं. 7 आणि 2 किती, 9 झालं. एक्स इज इक्वल टू 18 - 9, एक्स इज इक्वल टू 9. आता 9 उत्तर करून यायचं का, तर नाही का, कारण आपल्या इथं काय आहे, इथं बघा क्वेश्चन मार्क इथं स्क्वेअर आहे, पण 9 9 81, त्यामुळे 81 उत्तर येते. बघा, हे पण आपला प्रश्न आहे, आयोगाचाच प्रश्न आहे. हा जर माहित असला तर मग सुटतो, सुटला तर लगेच सुटतो, नाही तर नाही सुटत. पण हे सोपं आहे बघा, दिसते बघा, डिफरन्स आहे. 8 - 2 6, 4 - 2 2, 2 - 1 2. बघा, फर्स्ट इन्स्टन्सला. त्यामुळे बघा की 7 - x इज इक्वल टू 5 म्हणजे किती, इथं 2 येणार, बरोबर. 7 - x इज इक्वल टू 5. आता बघा, 8 हे किती येते, 4 येणार. आणि 9 इथं आहे ना, 4 2 4 6 असे येते. ठीक आहे, आज खूपच लवकर झालं, कसं काय काय माहिती. आता हे पण आयोगाचाच प्रश्न आहे, आलेला प्रश्न आहे. हे काय करायचं, डिफरन्स काढायचं. डिफरन्स आले की किती येते बघा, 16 येते. हे किती येते, 9 येते. इथंच लगेच कळते. 4 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, इथं काय असणार, 2 स्क्वेअर असणार. आणि इथं काय आहे, मायनस सुरू आहे, म्हणजे 6 - 2 स्क्वेअर, 6 - 4 म्हणजे किती, 2 येणार, 2. सिंपल. हा पण बघा, हा पण बघू आता. हा हा असा प्रश्न मी तर नॉर्मली ऑप्शन थ्रू करतो. इथे काय दिलं, अन एक्झामिनेशन ऑफ 20 क्वेश्चन इज टेकन फॉर बँक रिक्रुटमेंट. ठीक आहे, 5 मार्क्स आर अवॉर्डेड फॉर करेक्ट आन्सर, 2 आर डिड्यूस्ड फॉर द रॉंग आन्सर. बरं, ठीक आहे. स्पंदन हॅज सॉल्व्ड 10 क्वेश्चन्स करेक्टली. व्हॉट विल बी ही स्कोर. हे बघा, 10 क्वेश्चन त्याचे बरोबर आले. बरोबर आले किती मार्क्स मिळतात, 5 मिळतात. 10 बरोबर आले तर 50 मार्क मिळाले, बरोबर. आता काय करायचं, तर वजा करायचे. वजा किती, तर मग 10 क्वेश्चन बरोबर केले म्हणजे किती, 10 क्वेश्चन त्याचे चुकले. 10 क्वेश्चन चुकले, प्रत्येक जर चुकल्यावर किती, 2 मार्क कमी होतो. आता 10 चुकले म्हणजे 20 मार्क कमी होणार, म्हणजे किती येणार, 30. त्यामुळे ते 30 ऐकून त्याला येणार. आणि
अरे 18 नंतर ना हे मिस्टेक झाले. 19वा प्रश्न मी फास्ट मध्ये माझी पीडीएफ बनवण्याच्या नादात 20च. ठीक आहे, चला आज 19 प्रश्न आहेत, 19 प्रश्न घेऊ, काही एवढा विषय नाही. चला, इन द मॉर्निंग नीलम स्टार्ट्स टू वॉक टुवर्ड्स द सन. ठीक आहे, इन द मॉर्निंग आणि टुवर्ड्स द सन ह्याचा अर्थ काय, की पूर्व दिशेला जायला लागले एवढं आपल्याला कळतंय, बरोबर, कारण सूर्य कुठं पूर्व दिशेला उगवतो आणि 8 किलोमीटर चालली. बरं ठीक आहे, त्यानंतर काय, शी टर्न्स लेफ्ट 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे आता पूर्ण इकडे जाणार, बरोबर, वरती. अँड गोज 12. ठीक आहे, 12. अँड देन अगेन टर्न्स राईट 90 डिग्री. आता राईटला जाणार आणि किती, 8. 8, ठीक आहे, 8. हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज शी फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. हे बघा इकडे आहे आणि आपल्याला नॉर्थ ईस्ट कळतंय, म्हणजे हे उत्तर गेलं, हे गेलं, आणि आता आपल्याला 18 किंवा 20 आहे, म्हणजे आता हे सॉल्व्ह तर करायला लागणार. चला, सोपं आहे बघा. जर आपण असा अख्खा डायग्राम काढला तर हे 8 + 8 येणार आणि हे येणार 12, म्हणजे हे येणार 16 आणि हे येणार 12. आणि आता मग काय करणार, 12² + 16². बघा आता हे काय झालं, हे झालं आपलं हायपोटेनस. हा, आणि आपल्याला माहित आहे हायपोटेनस एक्स. एक्स काय असते, 12² + 16². 12चं किती, 144, आणि 16चं किती, 200, 256 येते आय गेस, राईट. आणि हे किती येते मग, 400 येते. x² = 400, x = 20. पायथागोरस ट्रिपलेट्स तुम्हाला पाठ पाहिजे, 12, 16 आणि 20 असते. पायथागोरस ट्रिपलेट्स बघू, मी शेअर करेन, तर मग तेवढी पाठ करून ठेवा. सो येस, दिस वॉज इट. ओके, सोपं होतं आजचं. चल, ऑल द बेस्ट.